हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत माझी वीकेंडची रुटीन काही शेअर केलेली नव्हती. तसं आज आम्ही पूर्ण दिवस बाहेर असणार आहोत, पण तरीही म्हटलं चला जे काही घडते ते तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे घरातली रुटीन पाहण्यापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं पण तुमच्यासोबत शेअर करता येईल. पण एक गोष्ट, जिकडे कुठे आम्ही चाललोय ना, मी ते तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. त्याच्या आजूबाजूला जे काही घडतंय मी ते तुमच्यासोबत शेअर करते. सो सध्या तरी असं आहे, म्हणजे आज तर संडे होता म्हणून मी एकदम निवांत उठली. 7:45 वाजता मी उठली आज. म्हणजे पियाला सॅटर्डे संडेची सुट्टी असते, पण ना मला संडेला म्हणजे सॅटर्डेला मला म्हणजे जी वेळ असते ना त्या वेळेवरच मला जाग येते. कितीही प्रयत्न केला, बेडवर झोपून राहिली तरी पण मला ती झोप काय येत नाही, कारण तो पूर्ण वीक आपण लवकर उठायची सवय असते ना. सो जाग आपल्याला न बेल लावता सुद्धा येऊनच जाते. आणि जेव्हा पण मला अशी सॅटर्डेला एकदम खाडकन डोळे उघडून जाग येते ना, मला स्वतःवर चिड येते की यार काय हे माझं असं झोपेचा प्रॉब्लेम आहे की सॅटर्डे संडेची आपण वाट बघतो की निवांत उठू, पण त्या दिवशी जाग येऊन जाते. संडेचं पण असं होतं की म्हणजे अल्टरनेट संडे, जसं आज मला जाग नाही आली ना, आता नेक्स्ट संडेला काहीही झालं ना तरी मला वेळेपेक्षा लवकर जाग येईल. आणि अशी जाग येते ना एकदम, म्हणजे असते ना अशी थोडीशी नाही, अशी एकदम प्रॉपर जाग येते ना एका सेकंदामध्ये की आपल्याला नंतर झोप लागू शकत नाही, तसं होतं. आय एम सो माझ्यासारखे तुम्ही पण कोणी ना कोणी नक्कीच असाल, मला कमेंटमधून कळवा. कारण ती सवय असते आपल्याला पूर्ण वीकभर जी आहे ती लवकर उठायची, त्यामुळे तो वीकेंड आपल्यासाठी काही महत्त्वाचा नसतो. खास करून आपल्या झोपेसाठी आपण कितीही प्लॅन केले की नाही उद्या संडे आपण उशिरा उठू, पण ते काही सक्सेसफुल होत नाही. पण आज झालंय म्हणून जरा फ्रेश वाटतंय मला, मस्त चेहरा पण जरा फ्रेश दिसतोय. तर चला मग आता आज आम्ही कुठे जातोय हे मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही, पण जर आम्ही जिकडे जातोय ते सक्सेसफुल झालं, इतकं लवकर लगेच होणार नाही. बरेच दिवस जे आहे ती प्रोसेस लागू शकते याला, किंवा कॅन्सल पण होऊ शकतं. पण जर झालं ना तर खूप मोठा चेंज आमच्या लाईफमध्ये होणार आहे. मे बी हा चेंज होण्यासाठी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षही लागू शकतात. पण मी तुम्हाला आत्ता ते नेमकं काय हे नाही सांगू शकत. थोडा सस्पेन्स ठेवूया, कारण असं फिक्स नाही आहे की ते चेंज होऊ शकतं म्हणून. त्यामुळे म्हटलं जेव्हा असं फायनल होऊन जाईल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल. पण खूप छान गोष्ट असणार आहे जी पण होणार आहे. सो आजचा व्हिडिओ लक्षात ठेवा. मी तुम्हाला 1-1.5 वर्षानंतर आठवण करून देईल की बघा मी एका संडेच्या दिवशी जी होती 7:45 वाजता उठली होती आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर केली होती की आम्ही काहीतरी मोठा चेंज करण्यासाठी जातोय. आणि तो जो चेंज आहे तो आज झाला आहे. म्हणून आय होप तुमच्यापैकी काही लोक 1-1.5 वर्षानंतरही माझा व्हिडिओ अशाच जे आहे त्या आवडीने बघत असाल. सो बघूयात काय किती एक्झिक्यूट होतं. पण प्लॅन चालला आहे, खूप मोठी गोष्ट, त्यासाठी बरेच मेहनत घ्यावी लागणार आहे, खूप मोठी प्रोसेस असणार आहे. लेट्स सी. चांगले कामं करत राहायची, मेहनत करत राहायची. आपण ज्या दिशेसाठी जे आपल्याला पाहिजे त्यासाठी मी बिलीव्ह करते असं की आपल्याला आयुष्यामध्ये जे काही चांगलं पाहिजे त्यासाठी चांगले चांगले कामं करत राहिले पाहिजे. कमीत लोकांची जी आहे ती मनं दुखवून आपण जर पुढे प्रत्येक दिवस घालवत राहिलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये तो दिवस येतो जो आपल्याला पाहिजे असतो. सो चला आता लेट्स होप की तसा दिवस पण जो आहे तर आमच्या आयुष्यामध्ये येईल. बाकी जे काय आहे, जसं आहे, जेवढं मिळतं आहे अति उत्तम आहे. माझ्या इमॅजिनेशनपेक्षा सगळं चांगलं आहे. पण तरीही म्हणजे मनुष्य असला, मनुष्य असला, माणूस असला की त्याला वाटतं की नाही आपली थोडी प्रगती व्हावी, थोडी चेंजेस असावे लाईफमध्ये. सो लेट्स सी. तर चला आता जिकडे जायचं ते तर काही शेअर करणार नाही, पण जायला बराच अजून 1.5-2 तास वेळ आहे. त्यामुळे म्हटलं जे काय घडतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. एक निवांत रुटीन तुमच्यासोबत शेअर केली जाईल. आज सुट्टी असल्यामुळे आम्ही ठरवलं आहे की आपण 11-11:15 वाजता बाहेर निघू. सो असं ब्रंच सारखं काहीतरी, डोसा, इडली असं काहीतरी खाता येईल तर मस्त खाऊन घेऊ बाहेरून. कारण ते सगळं करायला लागली ना तर मला खूप घाई गडबड होणार आहे, कारण मला तुमच्यासोबत माझा जे नवीन कपाट मागवलं आहे तो व्हिडिओ पण शेअर करायचा आहे. आणि तो व्हिडिओ जर शेअर करायचा तो मला शूट करावा लागेल, तर तेव्हा तो तुमच्यासोबत येईल. कारण तो व्हिडिओ माझा आज यायला पाहिजे होता, कारण कालच्या दिवशी आम्हाला कपाट रिसीव्ह झालंय. पण मला माहिती जी धावपळ माझी आज बाहेर जाताना होणार आहे ना, तर असं प्रॉपर मला पाहिजे तसं बोलून शूट करता येणार नाही, प्रॉपर एक्सपिरियन्स शेअर करता येणार नाही. म्हणून म्हटलं थांबूयात, आजची रुटीन दाखवते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जे आहे ते कपाटाचा व्हिडिओ शेअर केला. इतकं सुंदर कपाट आहे ना, म्हणजे मी तर म्हणते फक्त मी छोटंसं एक जे आहे ना तुम्हाला सजेशन देते की ह्या 2 दिवसात जर तुम्ही प्लॅन करत असाल फर्निचर फायनल करायचं तर थांबून घ्या. मी तुम्हाला ज्या पद्धतीने आतापर्यंत ऑनलाईन जे फर्निचर दाखवले ना, सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स जो आहे ना तो आता पुन्हा आम्हाला जो आलेला आहे ऑनलाईन फर्निचर घेऊन. खूप सुंदर कपाट आहे. मला असं वाटतं की अफोर्डेबल प्राईसमध्ये चांगल्या क्वालिटीचं कपाट आम्हाला मिळालेलं आहे. सो तो व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. चला आता पुढचा व्हिडिओ तर तुम्हाला दाखवेलच मी. बाकी आता आज काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दाखवायचंय तुम्हाला. पिया इकडे बघ ग, मी तिला बाहेर बघायला आली. हा असं कसं रुमाल बांधून ठेवला आहे, तिने हेअर वॉश केला आहे. तिला म्हटलं जरा रुमाल गुंडाळून घे केसांवर आणि पिया उन्हात बस थोडा वेळ, म्हणजे व्हायटमिन डी मिळेल तुला. आणि बघा हे कसं गुंडाळून बसली आहे छान. तो क्यूट असतो ना, असं एक छोटंसं असं एक रॅबिट असतो आणि त्याने पूर्ण असं समज की पूर्ण असं रुमाल गुंडाळला आहे.
आणि त्याला असं जे आहे ना दिसतं असं क्यूट रॅबिट दिसतोय. हे असं टोपीसारखं पुढे आलंय मस्त. कसं काय डोकं चालतं का तुझं असं? आता पिया आज ब्रेकफास्टमध्ये बनाना खाणार आहे ना, कारण आम्ही ब्रेकफास्ट आज घरी बनवणार नाही आहे, हे की नाही. आणि पियाला बनाना खूप जास्त आवडतो. पकलेला असला की एकदम गोड गोड लागतो ना तो. चला मग आता मस्त खाऊन घे, तयारी करायची आपल्याला. पियाचं खूप चाललंय, मम्मा कपाटात मला सामान ठेवायचं आहे, सामान ठेवायचं आहे. तिला म्हणतं थांब बाई जरा, मला शूट करून घेऊ दे, मग ठेवतो काय ठेवायचं. तरी बुक्स ठेवून आली ती काल रात्री, है ना. बुक्स तिच्या हाताने पुसलं. बुक्स, एक बॅगचा शेल्फ, आणि तिसरा म्हणजे 3 पुसलेले, आणि मग तिसऱ्यावर गेम्स आणि कलर्स. असं सगळं ती ठेवून आली आहे ती, की मला एवढं तरी ठेवू दे. रात्री आम्ही येताना इतका उशीर झाला होता, 10:30 वाजता तिने हे सगळं रचून ठेवलंय तिचं, की मम्मा जाऊ दे तुझा व्हिडिओ, माझी एक्साइटमेंट आधी कमी होऊ दे. चिमणे, चल खाऊन घे मस्त. आणि तर आली आहे तर क्विक 20 सेकंदात तुम्हाला माझ्या बाल्कनीचा टूर शेअर करते. काय होतं असं. जर सदाफुली तुम्ही ही घेतली अशा व्हॅरिगेटेड व्हरायटीमध्ये, तर ती जर छान फुलली ना तर तिची फुलं खूप छान येतात, मस्त गुच्छामध्ये तुम्ही पाहू शकतात. आणि हे तर माझ्या बाल्कनीतलं सगळ्यात अट्रॅक्टिव्ह प्लांट बनलं आहे आता. इतके फुलं, दिवसातून 2 वेळा पाणी द्यावं लागतं मात्र याला, कारण की कुंडी जी आहे ना ती पण खूप छोटी आहे. बाकी इकडे एक फूल आलं आहे, आलामंडा पण बहरतोय छान. हे व्हाईटवालं फूल आहे. चलो, तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची होती. हा इकडचा पसारा जरा इग्नोर करा तुम्ही, कारण कालच मी जरा शूट पण आवरून घेतलं होतं माझं. मी तुमच्यासोबत बघा मागे ना एक हेअर मास्क शेअर केलेलं होतं. हेअर मास्क एक मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, आणि आज पण मी एक शेअर करते, 1 सेकंड. तर हे पहा, कारण ते असं बोलण्यात पण तुम्हालाही तोच प्रोडक्ट बघून बोर होईल आणि तुम्ही स्किप करणार, म्हणून म्हटलं असं दाखवते. तर हे ना बेरे अनाटॉमीचं जे आहे ना हेअर मास्क आहे, हा अल्ट्रा स्मूथनिंग हेअर मास्क असं म्हणून आहे. हा मी घेतलेला नाही आहे, हा मला प्रमोशनसाठी आला होता. माझं जे इंस्टाग्रामचं जे सेकंडवाला अकाउंट आहे ना पिया पल्लवी, त्याच्यासाठी आला होता. आणि मी तुमच्यासोबत बघा खूप पूर्वी पण मी एक ना म्हणजे स्पाची क्रीम मागवली होती. असा मोठा डब्बा होता तो, 500-550 रुपयाचा मिळायचा. तो मी पूर्ण संपवला अक्षरशः, इतका मस्त होता तो. म्हणजे मी त्याला अल्टरनेट वॉश पण यूज करायची, कधीतरी नको जाऊ दे आपल्याला छान केस पाहिजे तर मी नेहमी पण त्याला यूज करून घ्यायची अशा पद्धतीने. तो पण खूप छान होता बजेटमध्ये, 500-550. आता थोडीशी प्राइस वाढली असेल त्याची, मी तो पण टॅग करून देईल. तुमच्या बजेटमध्ये असेल तर तो घ्या. त्याच्यामध्ये हाफ प्राईसचा पण मिळायला लागला आय थिंक आता. असं व्हाईट कलरचा डब्बा आहे तो, केरेटिन थेरपी आणि काहीतरी ब्रँडचं नाव आहे. सो मी तो टॅग करेल. पण मी ना याला ना जेव्हा यूज केला, आता प्रमोशनसाठी आहे म्हणल्यावर आपल्याला प्रॉपर यूज वगैरे करून दाखवावा लागतो. ज्या दिवशी मला यूज केला ना शूटच्या दिवशी, त्या दिवशी हेअर वॉश नंतर माझ्या केसांमध्ये मला काही एवढा फरक जाणवत नव्हता. असं वाटायचं की नॉर्मल आहे यार, कंडिशनर सारखा वर्क करतोय. पण जसं सायंकाळ नंतर माझ्या केसांचा जो सॉफ्टनेस वाढला ना, म्हणजे अक्षरशः मी असं जुडा बांधून क्लचर लावायची ना, तर क्लचर सुद्धा थांबायचं नाही केसांना, परत निघून जायचं. एवढे ह्याच्याने केस सॉफ्ट होऊन गेले. आता तुमचे जर खूप फ्रीझी हेअर असतील ना, तर मी एवढी गॅरंटी देऊ शकते की जेवढा फ्रीझीनेस तुमच्या केसांमध्ये आहे ना, रफनेस तुमच्या केसांमध्ये आहे, याच्या यूज नंतर थोडे तरी तुमचे केस जे आहे ना, तर ते काय म्हणतात ना, असे सॉफ्ट होऊन जातील. खूप जास्त तर ते डिपेंड असतं, प्रत्येकाचं केसांचं टेक्स्चर जे असतं हे डिफरंट असतं. पण हे बघा, मी आज म्हणजे कालपासून मी केस विंचरले, पण मी परवा हेअर वॉश केलेला होता. सो काल तर मी पूर्ण आम्ही बाहेर वगैरे फिरून आलो, शॉपिंग वगैरे, तसंच झोपली. घरी आल्यानंतर दिवसभर हे सगळे कपाटाची धावपळ, आणि अजून पण मी केस विंचरले नाही आहे. तरी पण हे बघा तुम्ही पाहू शकता, छान झाले केस. आता हे काय मी प्रमोशनसाठी तुमच्यासाठी शेअर करत नाही, माझा प्रमोशनचा व्हिडिओ झाला आहे ऑलरेडी. पण असे काही प्रोडक्ट्स मिळतात आणि आपल्याला वाटते की नाही जेन्युअनली हे खूप चांगले, मग मला असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. सो हे प्रोडक्ट आहे, मी तुमच्यासोबत टॅग करून देईल. तुम्हाला पण असं थोडंसं घरच्या घरी थोडं स्पा लाईक थोडंसं जसं केस हवे असतील तर नक्कीला ट्राय करा. नॉर्मल शॅम्पू करायचा आपला, आणि त्याच्यानंतर हेअर लेंथला जे आहे ना, असं खालून मस्त ओल्या केसांवर याला जरा लावून घ्यायचं, 5-1 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर वॉश करायचं. तसं इन्स्ट्रक्शन याच्या बॉक्सवर दिलं आहे की किती वेळ वगैरे ठेवायचं. पण मस्त प्रोडक्ट आहे, मी टॅग करून देईन, नक्की चेक कर जा. इकडे येऊ मॅडम, जरा इकडे. वॉर्डरोब दाखवू नाही शकत आपण, इकडे या तुम्ही. किती एक्सायटेड हो तुम्ही त्याला ऑर्गनाइज. मग मी काय म्हणते, मी तुला मस्त आता वॉर्डरोब घेऊन दिलं, तुझं बेड पण झालाय बरोबर. मी तुला छान मस्त तुझं स्टडी टेबल, इकडे तुला बेड साईड टेबल वगैरे, तुला जे पाहिजे ते घेऊन घे आणि मस्त इकडे झोपत जा. हां, रात्रभर मला झोपू देत नाही, मला काय म्हणतात, मग माझी बेल वाजते, मला काय म्हणतात रात्रभर माझ्या अंगावर पाय टाकते, नाही तर मला जाग येते की आले हिला पांघरवा, कूलर लावलाय, थंडी वाजत असेल, नाही काय म्हणते.
मग नुसतं रूम तयार करायचा आहे काय आणि नुसतं बनवून ठेवायचं आहे त्याला, काय उपयोग? मग इतकी एक्सायटेड होऊन करते. बाय द वे तुम्हाला इथे दिसत असेल जरा ॲज युजल व्हाईट कलर पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर वॉर्डरोब आहे. जितकं मी सांगते ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की मी इतकं सुंदर 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 का म्हणत होती म्हणून. तर चला आता पियाचं तर चाललंय, पिया बिझी आहे, एकदम बिझी आहे. क्लिनिंग करतो हां, ऑर्गनाईज कर. मी सगळे कपडे आणून इकडे फेकून देते, तुझं घड्याळ घाल, काय करायचं ते करत बस, माझं काम कमी कर. असं उद्या तुझी स्कूल आहे, तुला करायला वेळ मिळणार नाही, हे की नाही? सो आजचाच दिवस आहे तुझ्याकडे. याचं काम चालू आहे. म्हटलं चला आपण पण जरा कामं जे आहेत ती आवरून घेऊया. काल फ्रूट्स थोडंसं जे आहे ते व्हेजिटेबल आणलं आहे, मिरच्या वगैरे काल वॉश करून ठेवलं होतं मी, पण ते सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं बाकी आहे. आता तर मी हा ड्रेस व्हिडिओसाठी घातला होता, पण म्हटलं जाऊ चांगला दिसतोय, हाच घालून जाऊयात. आता परत चेंज करायचं म्हणलं तर मग तेवढे कपडे उन्हाळ्याचे वॉश पण करायला लागतात, कारण की घाम लगेच येतो आणि असं वाटतं की नको, याला वॉश करून ठेवलेलंच बरं आहे म्हणून. आणि कालच्या दिवशी ना हा पियासाठी एक टिफिन पण आणला आहे शॉर्ट ब्रेकसाठी, प्लास्टिकचा आहे. याच्यापूर्वी ना आम्ही डीमार्टमधून खूप छान टिफिन तिला घेतला होता, पिंक कलरचा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला पण असेल. तर तो ना बाहेरून प्लास्टिकचा होता, पण त्याच्या आतमधून ना स्टीलचं होतं, छान स्टेनलेस स्टीलचं. पण गोष्ट अशी व्हायची की तो गोल असल्यामुळे ना त्याच्यामध्ये चम्मचच कुठलीच बसायची नाही, आणि एकदम छोटी साईजची चम्मच दिली तर मग ती टाइमपास करून खाईल आणि शॉर्ट ब्रेक असा संपेल, म्हणून तिला ते एकदम छोटी चम्मच देता पण येत नव्हती. मग मी तिला काय करायची, ते प्लास्टिकचे चम्मच असतात ना त्या तिला मी ती मँगोवर असते ना मोठीवाली माशी, ती फिरते. ती मँगो तर आम्ही फ्रीजमध्ये ठेवले. हां, तर ती जी प्लास्टिकची चम्मच असायची ना, तर ती मी कट करून तेवढी जेवढी भावेल ना तर तेवढी त्याच्यामध्ये ठेवायची. पण आता म्हटलं जाऊ दे, आपण टिफिन चेंज करूया. याचं जे प्लास्टिक आहे ना ते काय म्हणतात ना, टप्परवेअर सारखं, म्हणजे ते फूड सेफ सारखं असतं ना, हे तसं प्लास्टिक आहे. आणि खूप जास्त वेळेसाठी पण तिचा शॉर्ट ब्रेक म्हटला तर मग ती गेल्यानंतर 1.5-2 तासानंतर लगेच शॉर्ट ब्रेक होतो. तर म्हटलं हा घेऊया. याच्यामध्ये अशी क्रॉसमध्ये जी आहे ना तर ती चम्मच बसून जाते. पूर्ण 1 वर्ष तिला मी त्याच पद्धतीने, खमण वगैरे असं तर चम्मचची गरज पडायची नाही, किंवा मी तिला आप्पे वगैरे असं काही दिलं तर गरज पडायची नाही. पण उपीट देते किंवा पोहे देते मग तेव्हा तर चम्मच पाहिजेच, मग तेव्हा तिला ती प्लास्टिकची द्यावी लागायची. तिचं काही त्याच्याबद्दल असं हे नव्हतं की मग मला अशी कट केलेली चम्मच घेऊन जावी लागते वगैरे असं. पण ठीक आहे, ती ॲडजस्ट करत होती, पण म्हटलं आता नको, आता त्यापेक्षा आपण टिफिनच चेंज करूया. आधी प्लास्टिकची चम्मच वापरायला लागत होती, आता हा टप्परवेअरचा टिफिन झाला आहे, म्हणजे कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. एक दुसरा पण पाहिला मी, तर तो ना होता, पण त्याचे हे जे लॉक्स होते ना स्टीलचा होता, जसा मी तो गोल घेतला होता ना तसा हे स्टीलचे होते, त्याचे आपलं प्लास्टिकचे होते. पण ते असं वाटत होते की जितकं आपण असं थोडं यूज केलं ना की थोड्या दिवसांनी हे तुटून जातील, जसं हे एकदम स्ट्रॉंग आहे ना तसं ते नव्हतं, म्हणून म्हटलं जाऊ दे हाच घेऊया. आणि जर वाटलाच फ्युचरमध्ये एखादा चांगला मिळालाच तिला शॉर्ट ब्रेकसाठी तर हा मला फ्रीजमध्ये पण काही ना माहीत छोटं मोठं असं स्टोअर करण्यासाठी कामात येईल, म्हणून मग मी हा घेऊन टाकला. तर चला आता हे थोडं मिरची वगैरे आहे, अद्रक वगैरे सगळं वॉश करून ठेवलं आहे मी, ते मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तयारी तर ऑलमोस्ट झाली, फक्त थोडंसं मेकअप वगैरे करेल, मेकअप म्हणजे थोडं सनस्क्रीन वगैरे असं काही लावेल आणि मग निघूयात. जमलं तर रस्त्यातलं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करते. पिया फुल बिझी आहे तिकडे बेडरूममध्ये, तिच्या पप्पांना पण घेऊन गेली ती, तिची कंटिन्यू बडबड चालू आहे की मी असं ठेवते, मी तसं ठेवते, मम्मा माझं ऐकतच नाही. कारण मी तिला इन्स्ट्रक्शन देऊन आले की पिया इथे नको ठेवू, दोघं डोअर ओपन करावे लागतील, ड्रावरमध्ये तिचे कपडे रचते ती. तिच्या पप्पांना समजवणं चालू आहे, पण काय करायचं आहे मम्माला, मी माझं काढणार आहे ना, मीच माझे कपडे काढणार आहे का, मम्माला काढायचे असं म्हणून तिचं सगळं चाललं आहे. म्हटलं जाऊ दे, मी त्यांचा दरवाजा लॉक करून घेतला, माझं डोकं खराब होण्यापेक्षा. म्हटलं तू उद्या स्कूलला गेली ना पिया, मी सगळं चेंज करून टाकले. तर मला धमकी दिली आहे, तू जर चेंज केलं ना मम्मा तर विचार करून ठेव. तू आली, काय नाही ये, त्याचा लुक दाखवते मी. खूप एफर्ट्स घेऊन पियाला असं तयार केलंय. टर्न हो मॅडम, ते सोड. किती छान दिसते सांगा बरं, तुम्हीच सांगा. एक फोटो घेऊ का, नंतर घेते. कमेंट करून नक्की सांगा की ह्या ड्रेसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. तिचं सतत चाललंय की मम्मा हा ड्रेस ना बॉय सारखा दिसतोय, घालतच नाही पोरगी. आज तर तिला म्हटलं तुला जर आमच्यासोबत यायचं असेल, स्ट्रिक्टली वॉर्न केलं, जर यायचं असेल तर हाच ड्रेस घालायचा, अदरवाईज येऊ नको. म्हणून तिने प्रेशरमध्ये हा ड्रेस घातलाय, नाही तर ती घालतच नाहीये. नवीनच्या नवीन पडला होता. म्हणजे मला असं झालं होतं की ती प्रत्येक वेळा किती पण कन्व्हिन्स केलं ना तिला, ती ऐकतच नाही असा ड्रेस घालायला. तिचं एकच म्हणणं असतं की हा बॉय सारखा आहे, आणि ते घालताना तिचे जे एक्सप्रेशन असतात ना डिस्कम्फर्टचं, असं पचपच करून एवढा राग येतो, असं वाटतं असं मारावं हिला बारीक पकडून. पण ठीक आहे, आज तिला धमकी देऊन इकडे बघा मॅडम, घातलं. किती क्यूट वाटतो यार. बघ मला कमेंट्स येतील की प्लीज पिया ड्रेस वेअर केला ना त्याची आम्हाला लिंक पाहिजे असं.
पंछी बनूं उड़ के फिरूं मस्त गगन में. आज मैं आया हूँ दुनिया के चमन में. चला, असं तयारी झाली आहे. पियाला कन्व्हिन्स करून अशा पद्धतीने तयार केलंय. आम्ही आता चाललोय बाहेर. थोडंसं काहीतरी खायचंय. जसं मी तुम्हाला सांगितलं, इकडे मानकर डोसा आहे, तो रस्त्यात लागतो. आणि मला असं वाटतंय की तिकडून काहीतरी मस्त इडली वगैरे असं काहीतरी खाऊया, कारण बऱ्याच दिवसापासून मी सँडविच नाही घेणार आहे. तर ते बऱ्याच दिवसापासून मी घरी पण इडली किंवा डोसा असं काही बनवलेलं नाही. सो फर्मेंटेड फूड पण खाल्लं पाहिजे म्हटलं. चला मग आता दुसरं काहीतरी भाजी चपाती खाण्यापेक्षा ते खाऊयात. आमच्याकडे मी घरी जरी विचार केला असताना की स्वयंपाक करून जेवण करून मग जाऊ, पाणी नव्हतं आमच्याकडे. मी आता मशीन लावलंय आणि मशीन अर्ध माझे कपडे वॉश करून झाले होते. ते पूर्ण वॉश होण्यासाठी आम्ही थांबलोय फक्त की ते 10 मिनिटांमध्ये ते वॉश होऊन जाईल. तेवढ्या वेळामध्ये ही पियाची किरकिर चालली होती की मम्मा मला ऑर्गनाईज करायचंय. तिच्याजवळ 5-10 मिनिटं घालवले. पूर्ण केलं आता झालं पूर्ण. तिचे कपडे पूर्ण ठेवून झाले, पण तरी अजून व्यवस्थित माझ्या हाताने मी सॉर्टेड करेल. नो, मी करून देईल. उद्या स्कूलला गेली ना, मग बघ तू. स्कूलच नाही जाणार मी. नको, नाही मी काहीच नाही, मी हात पण नाही लावणार. तर ते आता मशीनसाठी थांबावं लागतंय. ते आता 5 मिनिटांमध्ये होणार आहे. कपडे टाकते आणि फटक्यात जे आहे ते आम्ही जातो. तर बघू आता तिकडून आल्यानंतर सायंकाळी काही शेअर करता आलं, वेगळं काही मला करता आलं तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करते. सो बाय. हे नवीन पियाने शिकली आता माझ्या मागे असं असं करून. आम्ही स्कूलमध्ये करतो दुसऱ्यांना. ते आमच्या वेळेस त्याला काय म्हणायचे ना, असं असं केलं की त्याला म्हणायचे शिंग. शिंग. तुमच्या वेळेस पण तेच आहे का मॅडम? नाही का? शिंगाला इंग्लिश मध्ये काय बोलतात? काय ग? टेल तर म्हणजे शेपूट असते ना. शिंगला इंग्लिश मध्ये काय म्हणता कमेंट करून सांगा. चला बाय. घरी परत येताना हे हादग्याचे फुलं आम्हाला मिळाले. खूप स्वस्तात आणि छान क्वालिटीचे देखील मिळालेले आहेत. तुमच्याकडे या हादग्याच्या फुलांना काय म्हणतात मला नक्की सांगा. याची भजी पण बनवली जाते आणि भाजी पण बनते याची. मी आजच विचार करत होती की बनवूया असं, पण आम्हाला बराच वेळ पण झाला होता आणि दिवसभर फिरण्यामध्ये दमलो पण होतो. म्हणून म्हटलं नॉर्मल अशी बटाट्याची भाजी बनवते आणि चपाती बनवते. पियाची इथे मला जरा हेल्प करणं चालू आहे. म्हणजे मला असं वाटतं बऱ्याच वेळा की तिला म्हणजे तिच्याकडून हेल्प घेण्यापेक्षा आपणच करून घेतलेलं बरं, कारण मुलांना खूप इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात, हे आण ते आण. पण मला असं वाटतं की हळूहळू जे आहे ना त्यांना सवय व्हायला लागते आणि एक दिवस असा येईल की तिला बऱ्याच गोष्टी फक्त एकदा सांगितल्या ना, ती 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या ऐकून घेईल सगळ्या, कारण हळूहळू मुलांना सवय व्हायला लागते. आताही तिची एवढी खास इच्छा नव्हती, पण मी तिला सांगत होती की हे आण फ्रीजमधून, हे ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आणि आमचा आता असा रात्रीचा स्वयंपाक चालला आहे. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.